यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे आज रस्त्यावर उतरणार। दादरमधील शिवाजी पार्कवर संध्याकाळी 4 वाजता आंदोलन। नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन। सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवणं चुकीचं, असत्य आणि हिंसा ही मोदी सरकारची मूळ तत्व। राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा। सोनम वांगचुक यांना ताब्यात घेत पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं, मात्र वांगचुक यांचं रुग्णालयातही उपोषण सुरूच। औषधोपचार घेण्यास नकार। सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेताच अभिजित दिपके यांचं आमरण उपोषण सुरू। उपोषणस्थळी दिपकेंवर एका महिलेकडून शाईफेक। उद्या संसदेवरील मोर्चा निघणारच, दिपके आक्रमक। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक होण्याची शक्यता। महिला विधेयकासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेला मोठा दणका। हायकोर्टाकडून म्हात्रेचा जामीन रद्द। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत म्हात्रेला आत्मसमर्पणाचे आदेश। डॉक्टरांनाही संप मागे घेण्याच्या सूचना। मानखुर्द इमारत दुर्घटना प्रकरणात कंत्राटदाराचा जामीन अर्ज फेटाळला। मानखुर्दमध्ये 4 मजली बेकायदा इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू। कंत्राटदार अब्दुल इद्रिस अटकेत। साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले। चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा। पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। बुलढाण्यात वेळाचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार। नराधम फरार। मलकापूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा। आरोपींच्या शोधासाठी 5 विशेष पथकं सज्ज। फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाकडून घटनास्थळी पंचनामा। अकोल्यातील वझेगावच्या रामचंद्र महाराज संस्थान मंदिरात चोरी। दर्शनाचा बहाणा करत चोरट्यानं पादुकांवर डल्ला मारला। चोरीचा व्हिडिओ व्हायरल।